नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:15 ते 12:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:41 ते 2:07 आणि यमगंड काळ सकाळी 8:23 ते 9:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि शनीबरोबर त्रिकोणयोग करेल आणि हर्षलबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळ आणि लाभातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास आणि कार्य करण्याचा उरग जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. जी कामं तुमची अडकलेली आहेत, पूर्ण होत नाहीत अशी कामं जरूर हाती घ्या. ती आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. त्या संदर्भात काही चांगले संधीसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातल्या याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिपमध्ये बनवायचे असेल आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचमुळे चांगल्या इंट्युशन्स आजच्या दिवशी मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला मंगळ आणि सप्तमातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, बिझी राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील.
वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे काही तुमचे अडकलेले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातला हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला शनी आणि भाग्यातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसेल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. नशिबाची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल आता वेगळी करू शकाल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड केलं असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातला मंगळ आणि चतुर्थातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार यापासून दूर राहणं गरजेचं राहील. तुम्ही फसले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शनी आणि सप्तमातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातला हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वपूर्ण कामं किंवा अडकलेली लांबलेली कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शनी आणि षष्ठातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण बातमी तुम्हाला आजच्या दिवशी समजू शकेल. याचप्रमाणे करिअरच्या बाबतीमध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. काही चांगला करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहील. तुमचे जे वरिष्ठ असतील किंवा सहकर्मी यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाच्या ठिणग्या उडू शकते. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला शनी आणि पंचमातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. हा तुमचा कार्य करण्याचा जोर हा जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा चांगला राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. काही चांगल्या इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसपासून थोडंसं दूर राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला शनी आणि चतुर्थातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. इझी मनीच्या मागे लागू नका. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 फेब्रुवारी 2025 कथाचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.